नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्याच्या चिचोंडी बुद्रुक परिसरामध्ये बिबट्याचे सातत्याने दर्शन आणि प्राण्यांवर हल्ले होण्याचे प्रकार सुरू असून 15 दिवसांपूर्वीच येथील निवृत्ती मडवई यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला करत गायीला ठार केले होते। या घटनेने चिचोंडी परिसरामध्ये खळबळ उडाली होती। शेतकऱ्यांमध्ये भीतीचेही वातावरण होते। यानंतर वन विभागाने तातडीने या भागामध्ये पिंजरा लावून काळजी घेतली, मात्र बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत पाळीव प्राण्यांवर हल्ले करतोच आहे। 2 दिवसापूर्वीच बापूसाहेब खटाणे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला ठार केले होते। त्यानंतर वन विभागाने सावधगिरीचा उपाय म्हणून या ठिकाणी पिंजरा लावला होता, मात्र मंगळवारी रात्री 12 वाजता चिचोंडी बुद्रुक येथील शरद राजाराम मडवई यांच्या शेळीवर हल्ला करत बिबट्याने शेळीला ठार केले। तर दुसऱ्या एका घटनेमध्ये अनिल रावसाहेब मडवई यांचा पाळीव कुत्रा बिबट्याने फस्त केला। सातत्याने बिबट्याचे दर्शन आणि बिबट्याचा हल्ला यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी केली आहे। SN न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद।